लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत पोलीस ठाण्यात 2 पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या 700 पेक्षा अधिक संशयितांना तडीपार करण्यात आलेलं होतं। या कारवाईनं विधानसभा निवडणुका किरकोळ घटना वगळता शांततेत पार पडल्या। आगामी महापालिका मतदानाच्या तारखा जाहीर होण्याच्या शक्यतेनं पोलिसांनी आता MPDA कारवाईचे संकेत दिलेले आहेत। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेत ऐनवेळी कारवाई न करता आतापासून संशयितांची यादी तयार करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। स्थानिक निवडणुकांमध्ये वाद विकोपाला जाण्याची शक्यता अधिक असल्यानं पोलीस यंत्रणेकडून संशयितांवर तडीपारी, MPDA आणि वेळप्रसंगी मोक्का कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिली आहे। संघटितपणे गुन्हे करणाऱ्या टोळीवर मोक्का कारवाई करण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत। टोळीला अर्थसहाय्य करणारे, मदत करणारे, संपर्कात आलेल्यांवर कारवाई केली जाणार आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक।